ड्रायव्हर भावांनो, या जंगलाचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व. तर भावांनो, रामकृष्ण हरी. आपण पोहोचलो होतो रात्री 4 वाजता अनलोडिंग या ठिकाणी, परंतु पार्टीनं अनलोडिंग पॉईंट चेंज केलेला आहे. आपण आलो होतो अगोदर सिटीमध्ये, आता चाललोय बेलाघाट बायपासला, म्हणजे आपल्याला नागपूर रोडला. ते बरं झालं कारण की ट्रान्सपोर्ट नगर पण तिकडंच आहे. चला तर जाऊया लवकरात लवकर, गाडी खाली करूया. काय झालं असं याच्यासोबत, कसा पलटी झाला हा ड्रायव्हर भावांना. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता बिट्टूचा ढाबा, पंजाबचा ढाबा आहे. या ठिकाणचं आपल्याला अनलोडिंग आहे. आपण आणलो होतो, तुम्हाला गाडी देखील दाखवतो. तर आपण आणलो होतं जनसेट. बघूया आता कधी गाडी खाली होती. ड्रायव्हर भावांनो, आपण आलो होतो या ठिकाणी 9:15 वाजता. आता 11 वाजलेत बघा. क्रेन पण आलेलं आहे अनलोडिंगसाठी. आपल्या गाडीला करूया अनलोडिंग व जाऊया DCM ट्रान्सपोर्टला. थोडं इथून 5-6 किलोमीटर, जास्त पण नाही. तर अशा पद्धतीनं आपली गाडी अनलोडिंग झालेली मित्रांनो. आपली गाडी अनलोडिंग झालेली. एक क्रेन आलं होतं. एकटेच कामं करतात हे लोक. तर चला आता POD घेऊया बिट्टूच्या ढाब्यातनं आणि जाऊया DCM ट्रान्सपोर्टला. गाडी पुन्हा पहिल्यासारखी बांधलेली ड्रायव्हर भावांनो. आणि चला आता निघूया आपलं DCM ट्रान्सपोर्टला. बाकी त्या ठिकाणी गेल्यावर बघूया की लोड कुठला मिळतो कुठला नाही. ड्रायव्हर भावांनो, आत्ताच इथं 3 चाकी रिक्षा असती ना पॅसेंजर, तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आपण पोहोचलो जबलपूर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट नगरला, तुम्ही हे बघू शकता. आणि आपण सध्या थांबलोय ते DCM ट्रान्सपोर्टला. आपण नेहमी या ठिकाणी येत असतोय. आपली ती गाडी तिकडं लागलेली. पण एक 1-1.5 वर्ष झालं, त्यावेळेस देखील याच ठिकाणी आलो होतो. यांच्याकडनंच गाडी भरली होती. हे ट्रान्सपोर्ट नगरचा एरिया आहे पूर्ण. ट्रान्सपोर्टला लागूनच हॉटेल देखील आहे. चला आता जेवतोय, त्यानंतर झोपतोय, कारण की रात्री संपूर्ण रात्री आपण गाडी चालवत आणलेली आहे. चला जेवण करूया. कारण लोडचं तर काय आता 1 तारीख असल्यामुळं लोड निघतो नाही सांगता नाही येणार. आणि हा शर्माजीचा ढाबा. तर चला जेवतो. जेवण करायला आपण आज मागवलेलं आहे साधी थाळी. चला जेवतोय, नंतर करूया आराम. हे आहे आमच्या ड्रायव्हर लोकांची जिंदगी. ड्रायव्हर भावांनो, ज्यावेळेस आम्हाला रिकामा वेळ मिळतो त्यावेळेस मोबाईल आणि जेवण. सकाळी गाडी खाली केली होती जबलपूर या ठिकाणी. DCM रोड लाईन्सला गेलो ऑफिसला. त्यानंतर आपल्याला लोड देखील मिळाला आहे आणि आपण जाणार आहोत हैदराबाद. 1100 किलोमीटरची जर्नी मित्रांनो. या जर्नीमध्ये प्रयत्न करूया बराचसा कव्हर करण्याचा. आणि तुम्ही हे बघू शकता, हा जो रोड आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा रोड कोणता आहे. तर मित्रांनो, हा रोड आहे जबलपूर ते राहिल आणि राहिल ते सागर. आपल्याला लोडिंग मिळालं आहे जबलपूरवरनं. आपण चाललो आहे सागरला गाडी भरण्यासाठी, घर सामाने. आणि भाडे खरंच वाढलेत बरं का मार्केटला. पहिला 16,000 भाडं लागत होतं हैदराबादचं. आता आपल्याला लागलं आहे 19,000 रुपये भाडं 1050 किलोमीटरला. डिझेल वाढलंय, टोल नाके वाढलेत. ट्रान्सपोर्टरला देखील तेच बोललो मी. तर तो बोलला ठीक आहे ना, भाडं वाढून देतो म्हणला मी, जा मामा तुम्ही. आणि बघू शकता MP मध्ये जंगलची कमी नाही. जंगल, खूप सारं जंगल बघायला भेटतं. हे बघा, उन्हाळा असल्यामुळे आणि जंगल कोणीतरी पेटून दिल्यामुळे झाडं असे काळे काळे पडलेले आहेत थोडे. जंगली प्राणी देखील बघायला भेटतात या ठिकाणी. काळे तोंडाचे माकडं, लाल तोंडाचे माकडं खूप असंख्य बघायला भेटतात या जंगलात. गाडी भरायला लावल्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला की आपण सागरवरनं हैदराबादला जाण्यासाठी रूट कोणता घेणार, काय घेणार, ते सर्व माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. आपण काय हिमालय, उडीसा, झारखंड तिकडं नाही, आपण MP मध्येच आहे. आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय, तर हा रस्ता आहे जबलपूर ते सागर. Check
आपल्याला भारत विविधतेनं नटलेलं आहे. आपण लय कमी फिरलेलो आहे, पण जेवढं पण फिरलो सगळं असं जंगलाच फिरलो जास्त करून. सोमखेडा 12 किलोमीटर, मुडेरी 13 किलोमीटर, बेलतेर यारा काय गाव आहे. फक्त आता दिवस आहे म्हणून मी चाललोय बरं का या रस्त्यानं, नाही तर शक्यतो रात्री अशा रस्त्यानं प्रवास करायला धोक्याचं आहे. कारण की कधी जंगली प्राणी गाडीला आडवे येतील याची काही गॅरंटी नाही. हा जो रोड बघताय तुम्ही, हा जबलपूर ते राहील आणि राहील ते सागर असा रस्ता आहे, सिंगल रस्ता आहे. बाबू पुढून आली आता पिकअप, आता कसं करायचं आपण. ड्रायव्हर भावांनो, या जंगलाचं नाव काय माहितीये का तुम्हाला? वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व. आपल्याला माकडं दिसले, वानर दिसले, नीलगाय देखील दिसली. थोडं राहिला आपला आता 50 किलोमीटर आणखी. मला तर पहिला असं वाटलं होतं बरं का ड्रायव्हर भावांनो, आता 1 तारीख आहे, आपण गुंतलोय चांगलं निबार 10 तारखेपर्यंत. पण तकदीर चांगलं आपलं का आपल्याला म्हणजे सकाळी खाली झालं आणि दुपारी लगेच लोड भेटला. अजून काय पाहिजे आपल्याला, आहे की नाही. आपण जंगलाच्या लगभग बाहेर, शेवटची चेकपोस्ट आहे आपल्याला. आता बघूया साहेब काय बोलते. तर ड्रायव्हर भावांनो, आपण निघालो होतो 3 वाजता जबलपूर मधून. आता वाजले बरोबर 7 संध्याकाळचे आणि आपण पोहोचलोय सागर मध्ये. तुम्ही बघू शकता सागर असं काही खूप मोठं नाही बरं का. बघूया आता पार्टीनं आपल्याला इथं थांबायला लावलेलं आहे. येईल पार्टीचा माणूस येतोच, कारण की सागरच्या बाहेरच्या कोपऱ्याला आहे आपण, आपल्याला माहित नाही सागरमध्ये, कारण लोकेशन पण मिळालेलं नाही काय नाही. बघूया आता, वाट बघण्याशिवाय मार्ग नाही आपल्याकडे पण. ड्रायव्हर भावांनो, आपण आहे टोल नाक्यावरती. तुम्हाला खरं सांगतो, अक्षरशः कधी कधी मध्ये बॅलन्स मारतो बरोबर, तर ते बॅलन्स कधी कधी लवकर अपडेट होत नाही. आपल्यासोबत असंच झालेलं आहे या टोल नाक्यावरती. हा सागरचा पहिला टोल नाका लागलाय आपल्याला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या पाठीमागे दिसत असेल, आपण गाडी लोड केल्यानंतर पावसाचं वातावरण आहे ॲक्च्युअल. जबलपूरवरनं सागरला येताना पाऊस झालेला आहे रस्त्यानं, त्यामुळं पार्टीचं म्हणणं झालं, भैया गाडी बांध लो नाही तो लफडा हो जाएगा. म्हटलं ठीक आहे. गाडी आपण पॅक करून घेतली पूर्ण. येताना ओपनचा माल, जाताना क्लोजचा माल. ओपन गाडीचं एवढंच दिक्कत आहे, परंतु एक चांगलं आहे बरं का खरंच. मी रवी भाऊला आत्ता फोन केला होता, ते हैदराबादला आहे, आपण पण हैदराबादला चाललोय. तर ते हैदराबादला असल्यानंतर त्यांचं कंटेनर पिकअप आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर कंटेनर पिकअपला ॲक्च्युअल त्यांची गाडी काल खाली झालेली. काल संडे होता, आज मंडे. तर काल खाली झालेली, आज देखील त्यांना लोड भेटल्या नाही आहे. क्लोज गाड्यांचं फक्त पावसाळ्यात 4 महिने चांगल्या राहतात, बाकी 8 महिने ओपन गाड्या व्यवस्थित चालतात. फक्त एवढंच आहे, खोलबांचं टेन्शन वाढतंय. आपण घर सामान लोड केलं, काय जास्त नाही बरं का, पण ते काय आहे ना, मिलिटरीवाली ते ऐकतच नाही आपलं. म्हटलं ठीक आहे दादा, पॅक करतो गाडी. बघूया आता, थांबूया एक आणखीन 10-5 मिनटं, त्यानंतर निघूया आपण हैदराबादला. आता रूट सांगतोय तुम्हाला की सागरवरनं नरसिंगपूरवरनं डायरेक्ट नागपूरवरनं नांदेडवरनं हुमनाबाद बॉर्डरवरनं डायरेक्ट हैदराबादमध्ये आपला लोड खाली होणार आहे मित्रांनो, पठाण चेरूला. म्हणजे सिटीत जायचं देखील आपल्याला काम नाही. तर असो, बाकी मी आता जेवताना भेटतोय तुम्हाला. वाट बघूया 5-10 मिनटं, त्यानंतर निघूया. पण थांबलोय जेवायला शक्ती ढाबामध्ये. इथं गाड्या बघू शकता तुम्ही. 12 वाजलेत, दिवस बदलला. आपण काय नॉनव्हेज वगैरे खात नाही, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. चला तर जेवतोय, त्यानंतर निघायचंय आपल्याला. सकाळी नागपूरलाच सकाळ झाली पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.